नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आज आलोय आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. कांद्याला खरं काय भाव आहे या आपण ग्राउंड लेवलवरून जाणून घेणार आहोत. बाहेर काही पण सांगतात 3,000 4,000 भाव आहे, पण खरी परिस्थिती बाजार समितीमध्ये काय आहे आपण शेतकऱ्यांना विचारणार आहोत की खरोखर कांदा काय भाव चाललाय. आणि बाजार समिती पण एक आकडा टाकते, बाजार समिती सरासरी दाखवते, पण खरं वास्तव काय आहे ते आपण शेतकऱ्यांशी जाणून घेऊ. चला शेतकरी काय म्हणताय बघू. एक नंबरचा कांदा आहे फक्त 1,500 रुपये. एक नंबर 55 ते 60 80 प्लस कांदा आहे हा, आणि एक नंबर फक्त 1,500 रुपये गेलाय. 80 प्लसचा माल आहे हा. काही खरं नाही. चला आपण काही शेतकऱ्यांना परत विचारू. कांदा तुमचा आहे का? काय भाव गेला बरं? कांदा गेला 1,332 रुपये. एवढा मोठा कांदा? हो, एवढा मोठा कांदा. काय मत आहे तुमची, काय प्रतिक्रिया वाटते? आता काय मत टाकून काय होणार आहे? शेतकऱ्याच्या मताला काय किंमत आहे का हो? मी महिन्यापासून लोकांना सांगतो का उन्हाळा कांदे चाळीत ठेवून जर 700-800 रुपये विकले तरी वावरात शेतकरी जर उन्हाळ्याच्या लागणी करून राहिला, हे बरोबर आहे. याच्यावरून आपल्या शेतकऱ्याला अंदाज यायला पाहिजे, पण तो आपला शेतकरी घेत नाही ना. खरं. काय भाव गेला दादा तुमचा कांदा? 1,300. कुठून आले तुम्ही? आम्ही नांदगाव मधणार. नांदगाव तालुका. इथून किती अंतर आहे? इथून आम्ही आलोय 75 किलोमीटर. 75 किलोमीटर वरून आलेले शेतकरी आहे आणि कांदा गेला 1,300 रुपये. काय भाव गेला कांदा? 1,336. काय भाव जायला पाहिला होता कांदा पाहून? 2,000. बरोबर. मग आता काय वाटतं तुम्हाला? आता काय खर्चच वसूल होणार, दुसरं काय होणार? कोणतं गाव तुमचं? कातरणे. कातरणी. परिसरात कांदा लागवड कशी काय? भरपूर आहे. भरपूर. काय भाव गेले? 712. 712. कोणतं गाव आहे? कातरणी. 712 रुपये घ्या. ही कांद्याची अवस्था आहे. 712 रुपये. काय भाव? 1,000 रुपये 1,200 खर्च आहे क्विंटलला. हम्म. 1,200 क्विंटलला खर्च येतो, आणि त्याच्यामध्ये शिल्लक काय राहत? कांदे कमीत कमी 2,022 रुपये गेले तर काही परवडतं. बाजार समिती 13 जानेवारी 2026 1,562 रुपये गेलेला आहे कांदा. असा सुपर माल आहे का? मी तर हा माल पाहिला नाही. आणि आता 1,500 रुपयांनी यांचा काय खर्च वसूल होणार आहे पहा बरं तुम्ही. अवस्था अशी आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा गेला 1,300 रुपये. पावती पाहून घ्या. एक मिनिट. 1,361 रुपये. कोणतं गाव आहे तुमचं? काळखोडे. काळकोडे. काय अवस्था आहे कांद्याची? कांद्याची बिकट आहे. हा? बिकट अवस्था आहे. तुमच्या गाव परिसरात किती कांदे आहे अजून? भरपूर आहे, पण मग ऍव्हरेज नाही कांद्याला. अच्छा. या वर्षी नाही वाढणार कांद्याचे भाव? नाही, यावर्षी नाही वाटत. आता अजून मार्केट कमी झालं का? आज आज मार्केट कमी झालं. किती रुपयांनी तुटला? 150 रुपयांनी कमी झालं. अच्छा. काय भाव गेलं? 1,375. काय भाव? 1,375. कोणतं गाव आहे? दिग्वत. देगवार. काय वाटतं भाव वाढतील का नाही? काय वाटत नाही आता, हा? काहीच वाटत नाही आता. देगवत परिसरात लय माल आहे का? लय माल आहे, अजून भरपूर माल आहे. मालाचा आता एक बी काढायची अजून कांदे. बापरे. नाही वाढणार आता लावत नाही कांदे, ते वाट राहिला आता. हे शेतकरी कांदे कमी लावी द्या का काय सरकारी बी काय? दोन्ही गोष्टी. शेतकऱ्यांची काहीच चूक नाही. हा. सरकार आपल्याला भाव देत नाही आता. अच्छा. सरकारनं निर्यात बंदी चालू केली, निर्यात बंदी हे करेल, त्यामुळे शेतकऱ्यांना भाव भेटत नाही. अच्छा. काय होणार? शेतकऱ्यांना भाव द्यायचा असेल तर सरकारच्या याच्यात हातात आहे. सरकारनं भाव दिला पाहिजे असं वाटतं मला. अच्छा. शेतकरी द्यावा. पावती पावती दाखव. काय भाव गेले? हा? कोणता कांदा आहे? 1421. 1,431 रुपये. कोणतं गाव? पाटोद्याचं. जरा पावती दाखव. कोण इडले शेतकरी? ओ दादा तुम्ही आहे का इड? काय भाव गेला कांदा? पावती पावती दाखवा. 13,95. तेरा पंचर. कोणतं गाव? गाव कोणतं? धामोड. तुम्ही कोणते कांदे सोबत आले का? नाही माझेच कांदे. कोणते पावती कुठे तुमची? कांदे कोणते? अच्छा अच्छा अच्छा. ओ इडले कोणी द्यावा शेतकरी? काय भाव गेले? 14,51. 1451. कोणतं गाव? दामोडा.
अच्छा. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पावती काय पुढे 1451. कोणते कांदे हे का? सोळाशे कोणता कांदा आहे? 1671. 1671 रुपये. बरं आहे ना? हा म्हणून तर तुमचं तुम्हाला तर म्हटलं करा, पण तुमच्या लक्षात आला की ते 10 मिनिटाचं काम आहे. 10 मिनिटाचं एवढं नाही लागत. 1372. कुठले आहे तुम्ही? पाठवता कानडे पाटोदा. 2100 रुपयाची गुन्हे टाकी तो खर्च आहे. त्याच्यानंतर आता खर्च कांदी बुडाली 1300 रुपये. याचा पडता जर हिशोब काढला एकराचा 60,000 रुपये खर्च होईल. कांद्याची ओराली 70,000 रुपये, 10,000 रुपये तोटे होईल. नाही आपण शेतकऱ्याशी बोलतोय ना. भाऊ कोणी शेतकरी इकडं काय भाव गेले? पावती कुठे? लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती 14 सरासरी 14 दिसू राहिली म्हणा. आता दादा काय भाव गेले? काय भाव गेले? 1452. कोणतं गाव? आडगाव रेपाड. काय भाव गेले? 1300 रुपये. 1300. 1300. काय भाव गेले? 14 काय? 1428. कोणतं गाव? सातारा. यावला. तुमचे काय भाव गेले? 1572. कांदे? 1572. 1572. एकदम लाल माल आहे. 1572 रुपये. ते कोणतं गाव? सातारा. 1490. आता बाजार थोडे वर चालले का? कमी झाले. किती ना कमी वाटतं? तळेगाव रुई काय भाव गेले? 900 रुपये. गोल्टी 900 रुपये. इले 1660. हो काय भाव गेला? 1718. 1718. कोणतं गाव? कातरणी. 1718 रुपये कातरणीचा माल आहे. एकदम मोठे कांदे. अहो काय भाव गेले कांदे? हो देवा. 1700. कोणता माल आहे? कोणता या ट्रॅक्टर? मोहनचा हा ट्रॅक्टर. 1700 रुपये. 1800. पावती कुठे? 1800. हा माल आहे ना 1813. 18 दोन्ही एकच आहे. दोन्ही एकच ट्रॅक्टर आहे का? एकच नाही. 1800 रुपयाची पावती पाहायला भेटली. कोणतं गाव? तळेगाव रुई, चांदवड तालुका. 1813 रुपयाचं हा ट्रॅक्टर. माल बी तसा सुपर आहे. 1421 का 1401? 1401. कोणतं गाव? वागदर्डीचे. 1401 रुपये वागदर्डीचा कांदा आहे. काही नाही उकारला तरी पाहून घ्या ना. काय भाव गेला? 1421. कोणतं गाव? बडाने. चांदवड तालुका. हो. बडाण्याचे शेतकरी. 1421. 45. वेगवानला 1500. 1500. हो माल चांगला आहे. हो 1091. गोल्टी. कोणतं गाव? तळेगाव रुई. 1520. कुठला आहे ट्रॅक्टर? सोमटन देश. ओके. बोला. तुमची प्रतिक्रिया. शेतकऱ्याचे कांद्याची भाव कमी झाली. 12-13 इथे राहिली. खरंय. त्याच्या भावात 2000 रुपये गोणी चालू आहे खाली 50 किलो. खरंय. खरंय. औषध 3000 रुपये एका शिका याला लागायचे एकराला. भाऊ हे कांदे कमीत कमी शेतकरी 3000 रुपये तरी विकले पाहिजे तर शेतकऱ्याला परवडत.
बरोबर आहे. हो काय भाव गेला? 1362. पावती कुठे? काजी सांगवीचा ट्रॅक्टर आहे, 1361 रुपये गेला. काय नाव? रवींद्र सकाराम ठाकरे. रवी ठाकरे. तुमचा कोण ट्रॅक्टर आहे? आमचा आता आहे काय भाव गेला? काय 1400 रुपये. पावती कुठे? 1340 पावती आहे ना पुढे. वाईट हाल गेले हो मोदी शासनानं, वाईट हाल गेले पत्रकार. कांदे लय लावले त्याचं काय? 25 दुसरी 1425. ओके. ती माग